मॉर्निंग सर्वांना. तर इट्स अ डे 4 इन ग्लॉस्टरशायर आणि फायनली चाललो आहे आम्ही आता घरी. आणि ग्लॉस्टरशायर ना फार सुंदर होतं. ग्लॉस्टरशायर, देन गॉड्स वर्ल्ड, बटन ऑन वॉटर अँड ऑल. इट वॉज सो नाईस. आणि आता जस्ट घरी चाललो आहे आणि जाणार आहोत आता ट्रेनने. त्याची जर्नी कशी होते, कधी घरी पोचतो आहे आणि कधी कुठली नेक्स्ट वेकेशन पण प्लॅन करतो आहे. हॅलो सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही गेलो होतो असंच ईस्ट हॅमला. आमच्या सासूबाईंना म्हटलं थोडंसं मंदिरात घेऊन जाते. आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे. तर मस्त आम्ही दोघी तर कामावरती आहे. सो मी आणि आई गेलो होतो ईस्ट हॅमला. तर मी जास्त काही तिकडे शूट नाही केलं. बट लेट्स आज खरं म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स कसं होतं, कसं वाटलं? मस्त वाटलं. छान वाटलं? छान वाटलं. मंदिर छान होतं, मस्त होतं. मंदिर पण आवडलं का? जास्त वेळ आम्हाला थांबायला नाही भेटलं. बट जे काही दर्शन झालं इट वॉज व्हेरी नाईस. त्याच्यानंतर गेलो आम्ही थोडं शॉपिंग करायला आणि थोडी धावपळ पण झाली आमची. गेलो होतो ॲक्च्युली तिकडून फिश पिकअप करायला, पण फिशचं शॉप थोडं बंद होतं. मग तिकडून गेलो आम्ही शक्तीमध्ये. शक्तीचा एक्सपिरियन्स आता घरी जातो आणि जेव्हा प्रोडक्ट्स अनबॉक्सिंग करू ना तेव्हा विचारू कसं वाटलं. आणि काय बनवत आहेत म्हणजे रॉ बनाना फ्लावर म्हणजे केळफुल त्याची भाजी. मी पण म्हणजे फर्स्ट टाइमच खाणार आहे. आम्ही कधी खाल्ली नाही आणि मला हे अचानक दिसलं. म्हटलं तुम्ही आलाय तर तुम्ही बनवा. म्हटले आज बहाण्याने ज्या लोकांनी नाही खाल्लंय त्या लोकांना पण रेसिपी भेटेल. तर पहिलं काय केलं त्यांनी, केळफुलला म्हणजे चॉप केलं पूर्ण एकदम आणि मग त्याचं फक्त एक बॉईल करून घेतलं आणि म्हणजे पाणी परत टाकले म्हणजे ब्लांच करून घेतलं की त्याचा जे काही चिकटपणा किंवा ते काही चीक असतो तो निघून जाईल. आता बघू पुढची प्रोसिजर. हिंग, आपलं एवढं हिंग का? जरा हिंगाचा वास असतो ना, हिंगाच्या वासाने जेवल्यासारखं वाटेल तुला. कढीपत्ता आणि काढायचं. एका इकडे काढले ना कढीपत्ता. कांदा टाकला. छोटाच ना कांदा, जास्त नाही ना कांद्याला. तो बघ खालचा मोठा घेतला होता. खाली मोठा कांदा एक घेतला बस एवढं तेवढ्या भाजीला. बघू माझी मम्मी पण बनवायची आता. कुठलं ती मम्मी बनवते तिकडे? नाही, कधी नाही बनवली मम्मीने. आता ब्लॉग टाकेल तेव्हा बघेल बनवेल. बनवायची ती. हळद टाकलं. जिरे नाही टाकले ना, जिरे राई. जिरे पण जिरे नाही टाकलं तर चाललं. जिरे जिरे पडलं झालं. तेल झालं हे झालं. आता ती भाजी टाकायची. मसाला टाकायचा. थोडं हिरवी मिरची नाही, मसाला. हा मसाला. आलू मी मसाला घालायची. नको मसाला घालताना करते ना. साखर आहे ती शेवटला घालते. हा कोणता आपला मसाला का? मालवणी. ही पण गोड भाजी असते एकदम गोड. नाही असते असं मी थोडंच टाकते असं. तुला जास्त थोडं पाहिजे बघा. ते डायरेक्ट टाका ते वाफेवर शिजेल. नाही अर्ध पाहिजे त्याचं. एवढं नाही पाहिजे. ते ठेवा त्याच्यावरती टाका ती भाजी. ती भाजी टाक. आता झाली भाजी.
तर यावरती फक्त फ्रेश कोकोनट टाकायचं आणि थोडंसं कुक होऊन द्या आणि अशा प्रकारे मस्त एकदम टेस्टी भाजी तयार होते. तर नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकर नवीन व्लॉगमध्ये.